मुंबईला निघालेले मनोज जरांगे भांबेरी गावातून अंतरवाली सराटीत परतले। सगळ्या मराठा बांधवांना आपापल्या गावामध्ये परतण्याचं आवाहन। मराठा समाजानं शांत राहावं, जरांगेंचं आवाहन। छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड जिल्ह्यामध्ये इंटरनेट सेवा संध्याकाळी 4 वाजेपर्यंत बंद। जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या आदेशानंतर बीडमधील बस सेवा पूर्ववत। हिंसा टाळण्यासाठी जिल्ह्यामध्ये सगळ्या ठिकाणी चेकपॉइंट्स, तर सर्वत्र जिल्हा पोलीस आणि एसआरपीएफच्या 2 तुकड्या तैनात। मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जालन्यातील अंबडमध्ये जमावबंदी। पुढच्या आदेशापर्यंत जमावबंदी लागू राहणार। जरांगेंच्या एका सहकार्यासह 5 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। संचारबंदी हटवा, लगेच मुंबईत येतो, जरांगेंनी माध्यमांशी बोलताना वक्तव्य केलं। तर सगळ्या सोयऱ्यांबाबतचा आजच निर्णय घ्या, जरांगेंचं सरकारला आवाहन। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या सागर बंगल्याबाहेरची पोलीस सुरक्षा वाढवली। मनोज जरांगेंच्या इशाऱ्यानंतर पोलीस सुरक्षेत वाढ। गृह खात्याला जेव्हा जाग येते आणि सीमेवरून परत जा या 2 जुन्या नाटकांचा अभ्यास सुरू। त्यामुळे तूर्त मनोज जरांगेंवर बोलण्यास वेळ नाही, मंत्री छगन भुजबळांचा जरांगेंना टोला। मनोज जरांगेंची नार्को टेस्ट करा म्हणजे सत्य समोर येईल, नितेश राणेंची मागणी। तर ठाकरे बोलतात तीच स्क्रिप्ट जरांगे कशी बोलतात, नितेश राणेंचा सवाल। सागर बंगल्यावर येण्याआधी आमची भिंत पार करा, तसंच फडणवीसांना अडचणी टाळायला पुढचे 100 जन्म लागतील, नितेश राणेंची मनोज जरांगेंवर टीका। जरांगेंचा बोलवता धनी कोण हे माहीत नसेल तर फडणवीसांनी राजीनामा द्यावा, संजय राऊतांची टीका। तर गृहमंत्री असल्यानं राज्यातील कायदा सुव्यवस्थेची जबाबदारी फडणवीसांची, राऊतांचा हल्लाबोल। जरांगेंना ऑपरेट करणारा नेता कोण, मास्टर माइंड कोण हे सगळ्यांना माहीत। शरद पवारांचं नाव न घेता आशिष देशमुखांचं वक्तव्य। जरांगेंची भाषा बदलत चाललीये, ते रोज वेगळी भूमिका मांडतायत, त्यामुळे आता त्यांच्या बोलण्यातून राजकीय वास येतोय। शंभूराज देसाईंची जरांगेंवर टीका, तर देसाईंकडून जरांगेंना विश्रांतीचाही सल्ला। मराठा समाजाची सहानुभूती कमी झाल्यानं जरांगेंची चिडचिड होतीये, आमदार संजय कुटेंची टीका। तर जरांगे पाटलांनी एकेरी भाषा आणि हेकेखोरपणाचा कळस गाठला, कुटेंचा टोला। मनोज जरांगे राज्यातील नवीन नटसम्राट, प्रसाद लाड यांची टीका। तर जरांगे पाटलांच्या मागे तुतारी आहे हे आता कळून चुकलंय, प्रसाद लाड यांचा पवारांवर निशाणा। शरद पवार इतकी वर्ष आरक्षण देऊ शकले नाही, त्यावेळी गप्प का बसलात, आशिष शेलारांचा जरांगेंना सवाल। जरांगेंनी शांततेच्या मार्गाने आंदोलन करावं, आंदोलन भरकटणार नाही याची काळजी घ्यावी, विजय वडेट्टीवारांचं मनोज जरांगेंना आवाहन। काही लोक म्हणतात तुतारीचा वास येतोय, मात्र कदाचित हा तुतारीचा पहिला आवाज असावा। जरांगेंच्या आरोपांवरून भाजप नेते रावसाहेब दानवेंचा शरद पवारांवर निशाणा। मनोज जरांगेंची विधानं राजकीय, देवेंद्र फडणवीसांनी मराठा समाजासाठी काम केलंय, हसन मुश्रीफ यांचं वक्तव्य। जरांगेंचे बोलवते धनी मुख्यमंत्री आणि दुसरे उपमुख्यमंत्री तर नाहीत ना, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंचा सवाल। जरांगेंच्या मागे पवार आणि ठाकरे कुटुंबीय, भरत गोगावलेंचा आरोप। तर जरांगे सागर बंगल्यावर येत असतील तर आम्ही सर्व आमदार सागर बंगल्याबाहेर उभे राहू, गोगावलेंचं वक्तव्य। मनमाड येवला मार्गावरती सकल मराठा समाजाच्या वतीनं रास्ता रोको, रेल्वे उड्डाण पुलावर आंदोलकांसाठी या, रास्ता रोकोमुळे वाहतूक कोंडी। राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी तासभराचं काम झालं, कामकाज उद्यापर्यंत स्थगित, उद्या अंतरिम अर्थसंकल्प सादर होणार। वित्तमंत्री अजित पवार यांनी कामकाज सुरू होताच 8,609 कोटी 17 लाख रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर केल्या। मागच्या अधिवेशनात राज्य सरकारनं 75,000 कोटींच्या मागण्या सादर केल्या आणि आज पुन्हा पुरवणी मागण्या सादर केल्या। यावरून सरकारनं राज्याचं दिवाळं काढल्याचं स्पष्ट होतं, नाना पटोले यांची सरकारवर टीका। विधानसभेचं कामकाज सुरू होताच विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी अंगणवाडी सेविकांच्या आंदोलनाकडे सरकारचं लक्ष वेधलं। 1.5 महिन्यापासून आझाद मैदानावर आंदोलन सुरू असून सरकार दखल का घेत नाही, वडेट्टीवार यांचा सवाल। आशा सेविकांच्या मागण्यांसंदर्भात सरकार सकारात्मक, उपमुख्यमंत्री अजित पवारांचं विरोधकांच्या प्रश्नावर उत्तर। आशा सेविकांनी चर्चेला यावं, तडजोड करावी, प्रश्न सुटेल, दादांचं आशा सेविकांना चर्चेचं निमंत्रण। नागपूरमध्ये गटप्रवर्तक आणि आशा सेविकांचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विजयगड बंगल्यासमोर आंदोलन। मानधनवाढीच्या निर्णयाची अंमलबजावणी व्हावी यासाठी आशा सेविका रस्त्यावर। विधान भवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचं आंदोलन, मराठा समाजाची फसवणूक नको, टिकणारं आरक्षण द्या, हातात पोस्टर घेत पायऱ्यांवर विरोधकांची जोरदार घोषणाबाजी।
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या प्रतिमेचं दर्शन घेतलं। सावरकरांच्या पुण्यतिथीनिमित्त अजित पवार, नीलम गोरे, राहुल नार्वेकरांकडून सावरकरांना अभिवादन। राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि लोकसभा अध्यक्ष दिवंगत मनोहर जोशी आणि आमदार राजेंद्र पाटणी यांच्या निधनानिमित्त विधानसभेमध्ये शोकप्रस्ताव सादर। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी प्रस्ताव सादर केला। शरद पवार गटाचं चिन्ह चुकलं, तुतारी नाही तर त्यांना खंजीर चिन्ह मिळायला हवं होतं। भाजप खासदार सुजय विखे पाटील यांची शरद पवार गटावर टीका। मुख्यमंत्री शिंदेंनी वर्षावर शिवसेना खासदारांची बैठक बोलावली। आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बैठक। काही जागांवर भाजप शिवसेनेमध्ये रस्सीखेच। मुख्यमंत्री सगळ्या खासदारांसोबत चर्चा करणार। मुंबईमध्ये राज ठाकरेंच्या उपस्थितीत मनसेची लोकसभा आढावा बैठक। राज्यातील 20 ते 21 मतदारसंघांचा बैठकीत आढावा। निवडणूक स्वबळावर की मित्रपक्षासोबत लढायची यावरही बैठकीत चर्चा झाल्याची बाळा नांदगावकर यांची माहिती। महाविकास आघाडीच्या उद्या होणाऱ्या बैठकीला प्रकाश आंबेडकर अनुपस्थित राहणार। वंचितची उद्या पुण्यामध्ये जाहीर सभा असल्यानं उद्या होणाऱ्या बैठकीला उपस्थित राहू शकणार नाही, प्रकाश आंबेडकर यांची माहिती। अंधेरीतील गोखले पुलाचं काम 100% पूर्ण। आज पुलाच्या एका बाजूचं लोकार्पण। संध्याकाळी 6 वाजल्यापासून गोखले पुलाची एक बाजू मुंबईकरांसाठी खुली होणार। एक लेन पूर्ण झालेली असतानाही फोटो घेण्यासाठी गोखले ब्रिजचं उद्घाटन मागे ठेवलं। आदित्य ठाकरेंची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टीका। नवी मुंबई विमानतळाला अद्याप नाव का नाही, आदित्य ठाकरेंचा सवाल। नाशिकमध्ये ठाकरे गटाकडून पदाधिकारी जाहीर। विजय करंजकर यांच्या जागी सुधाकर बडगुजर यांची शिवसेनेच्या नाशिक जिल्हाप्रमुखपदी नियुक्ती, तर संघटकपदी विजय करंजकर यांची नियुक्ती। नाशिक महानगर प्रमुखपदी विलास शिंदे यांची नियुक्ती। संजय राऊत यांचे निकटवर्तीय सुजित पाटकर यांना दिलासा। कोरोना काळातील कथित जम्बो कोविड सेंटर घोटाळा प्रकरणी 1 लाख रुपयांचा जात पर्सनल बॉन्डवरती पाटकर यांना जामीन। कोर्टाच्या परवानगीशिवाय देश सोडण्यास मात्र मनाई। हिरानंदानी ग्रुपचे सर्वेसर्वा निरंजन हिरानंदानी आणि त्यांचा मुलगा दर्शन हिरानंदानी यांना ईडीचं समन्स। परकीय चलन विनिमय कायद्याचं उल्लंघन केल्याप्रकरणी समन्स। हिरानंदानींना आज चौकशीसाठी बोलावलं। अमरावतीच्या लसणापूरमध्ये आमदार प्रवीण पोटे आणि आमदार बच्चू कडूंच्या उपस्थितीमध्ये सभामंडपाचं उद्घाटन। यावेळी भाजप आमदार प्रवीण पोटे आणि आमदार बच्चू कडू यांनी फुगडी घातली। धार्मिक गुरूंनी राजकारणामध्ये येऊ नये, अन्यथा समाज त्यांना पाठिंबा देणार नाही। जागतिक लिंगायत महासभा संघटनेचा ठराव। सोलापूरमध्ये जागतिक लिंगायत महासभा संघटनेच्या वार्षिक शिबिरात हा ठराव पास झालाय। यवतमाळमध्ये पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या स्मारकाचं उद्घाटन। येत्या 28 फेब्रुवारीला पंतप्रधान मोदींच्या हस्ते स्मारकाचं उद्घाटन होणार। युरोपियन देशांना कुशल मनुष्यबळ पुरवण्याच्या उपक्रमाअंतर्गत राज्य सरकारचा जर्मनीतील बॅडन बुटेनबर्ग राज्याशी सामंजस्य करार। विज्ञान तंत्रज्ञान, माहिती तंत्रज्ञान, अभियांत्रिकी, बांधकाम अशा प्रमुख क्षेत्रांसाठी कुशल मनुष्यबळ पुरवणार। केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी आज अहमदनगर जिल्हा दौऱ्यावर। अहमदनगरमधील महत्त्वाच्या 3 राष्ट्रीय महामार्गांचं लोकार्पण करणार। बेस्टच्या ताफ्यामध्ये लवकरच 2400 नव्या ई-बस दाखल होणार। निविदा प्रक्रिया सुरू। यासाठी 4000 कोटींचा खर्च केला जाणार असल्याची बेस्ट प्रशासनाची माहिती। मुंबईतील मॅकडॉनल्डसह 30 फास्ट फूड दुकानांना नोटीस। खाद्यपदार्थांच्या दर्जामध्ये सुधारणा करण्यासंदर्भात अन्न व औषध प्रशासनानं नोटीस पाठवल्याची माहिती। वाहनांची वाढती संख्या लक्षात घेता मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर 8 पदरी वाहतूक सुरू करण्याचा विचार। महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून सरकारला 5500 कोटींचा प्रस्ताव सादर। मंजुरी मिळाल्यास 4 वर्षात रस्ता तयार होणार। मुंबई गोवा महामार्गावर 10 वर्षात 6000 कोटी रुपयांचा खर्च, तर दुरुस्तीच्या कामासाठी तब्बल 192 कोटी रुपये खर्च। आरटीआय मधून माहिती समोर। लवकरच मुंबई दिघी रोरो सेवा सुरू होणार। समुद्रामार्गे पर्यटनाला चालना देण्याचा प्रयत्न। महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाची माहिती। नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया आणि अमरावती जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता। नागपूर वेधशाळेकडून ऑरेंज अलर्ट जारी। नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन। पणन कायद्यातील दुरुस्ती विरोधात राज्यभरातील बाजार समित्या आज 1 दिवस बंद राहणार। महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघाचा निर्णय। बाजार समित्यांवर प्रशासक बसवण्यास शेतकरी संघटनांचा विरोध। लासलगावसह नाशिक जिल्ह्यातील सगळ्या 15 बाजार समित्या बंद। मार्केटमधील सगळ्या घटकांचा बंदला पाठिंबा। बंदमुळे बाजार समित्यांमधील 15 ते 20 कोटी रुपयांची उलाढाल ठप्प। जळगाव जिल्ह्यातील सर्वच कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये आज 1 दिवसाचा लाक्षणिक बंद। बाजार समिती बंद असल्यानं जिल्ह्यातील कोट्यवधी रुपयांची उलाढाल ठप्प। हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समिती बंद। बाजार समिती बंद असल्यानं कोट्यवधी रुपयांची उलाढाल ठप्प।
सांगलीच्या जत कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बेदाणा सौद्यांचा शुभारंभ. पहिल्याच सौद्यामध्ये बेदाण्याला 275 रुपयांचा उच्चांकी दर मिळालाय. शेतकऱ्यांचं लाल वादळ. आज नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार. ठोस निर्णय होत नाही तोपर्यंत बेमुदत उपोषण करू, मोर्चेकऱ्यांचा इशारा. पालकमंत्र्यांनी समजूत काढल्यानंतरही समाधान न झाल्यानं मोर्चा कायम ठेवण्याचा निर्णय. उन्हाचा पारा वाढल्यानं पालेभाज्यांची आवक कमी. बहुतांश पालेभाज्यांच्या दरात वाढ. मेथी, शेपू, अंबाडी, चवळी, हरभरा, गड्डीच्या दरामध्ये वाढ. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या समवेत चर्चेनंतर कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक संघाचा 12वीच्या उत्तरपत्रिका तपासणीवरचा बहिष्कार मागे. 12वी परीक्षेचे निकाल वेळेवर जाहीर होतील असा विश्वासही केसरकर यांनी व्यक्त केला. सीसीटीव्ही केंद्र उभारणारी वैभववाडी ही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिली नगरपंचायत. वैभववाडी शहरामध्ये 12 ठिकाणी 27 सीसीटीव्ही कॅमेरे बसवले. नितेश राणेंच्या हस्ते सीसीटीव्ही केंद्राचा शुभारंभ. निवडणूक आयोगाच्या आदेशानंतर विशेष पोलीस महानिरीक्षकांकडून 3 पोलिसांच्या बदल्या. 3 ते 4 वर्षांपासून एकाच ठिकाणी कार्यरत असल्यानं 3ही पोलीस निरीक्षकांची जिल्ह्याबाहेर बदली. नागपूरच्या राजनगरमध्ये राहणारे फ्रीलान्सर छायाचित्रकार विनय पुणेकर यांच्या हत्येप्रकरणी साक्षी ग्रोवर नावाच्या महिलेला अटक. त्रिकोणी प्रेमाच्या संशयातून हत्या झाल्याचा पोलिसांना संशय. मारेकरू हेमंत शुक्ला फरार असून पोलीस त्याचा शोध घेत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.